गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. लाईव्ह ऐकणारे श्रोते आणि व्हॉट्सॲपवर ऐकणारे श्रोते या सर्वांना पुन्हा एकदा वंदन करतो आणि आजच्या 8व्या प्रकरणाला म्हणजे कूटस्थ दीप या प्रकरणाला सुरुवात करतो. तुम्ही म्हणाल की 7 प्रकरणं होईपर्यंत सुरुवातीला श्रोत्यांना वंदन केलेलं आहे आणि आता थेट मध्यावर वंदन हा काय भाग आहे? आत्ता माझ्या असं लक्षात आलं की श्रोत्यांना वंदन करावं. नामाचा विचार करताना अशीच एक भूमिका असते की अत्यंत महत्वाचं काम करायची वेळ जेव्हा येते त्यावेळी कदाचित जर का आपण सुरुवातीला, मध्यावधी, मध्यभागात आणि शेवटी जर का आपण नाम घेतलं तर मध्ये सुद्धा ते नामस्मरण चालूच असतं. तशाच पद्धतीने काहीसं मी आता मध्यावर पुन्हा एकदा श्रोत्यांना मी नमस्कार केलेला आहे. तो सदैव माझ्या अंतःकरणात आहेच. आजचा जो विचार आहे तो कूटस्थ दीपाचा आहे आणि कूटस्थ दीपाचा विचार सुरू करताना माझ्या श्रीगुरूंनी एक फार सुंदर वाक्य इथं लिहिलंय त्या कूटस्थ दीपाची सुरुवात करण्यापूर्वी, की कूटस्थाच्या वाटणाऱ्या पण वास्तविक चिदाभासाच्या असणाऱ्या अज्ञानापासून तृप्तीपर्यंतच्या 7 अवस्था तृप्तीदीप प्रकरणात सांगून झाल्या. आता कूटस्थाचे स्वरूप सांगितले जात आहे. कारण या तृप्तीदीपाचा विचार करताना त्या खरोखरीच ज्या अभ्यासाच्या अवस्थांचा विचार आहे तो विचार अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदाची प्राप्ती म्हणजे तृप्ती अशा पद्धतीने होतो. आणि तृप्ती कोणाला अशी भूमिका जेव्हा मांडायची वेळ येते की जो मानवाच्या जन्मात आलेला आहे आणि ज्याला तृप्त व्हायचंय तर त्या फक्त मानव जन्मातच शक्य आहे. म्हणून या मानव जन्माचा विचार जास्त केला गेलेला आहे आणि मग मला तृप्ती मिळाली पाहिजे ही भूमिका मांडली गेलेली. आता मला तृप्ती मिळावी असा जर का विचार असेल तर ती अपरोक्ष ज्ञानातनं तृप्ती 2 पद्धतीने व्यक्त होते. अपरोक्ष ज्ञानाचा विचार करायची वेळ येते तेव्हा वैयक्तिक स्तरावर मी कूटस्थ रूप आहे असा आलेला अनुभव आणि त्यानंतर व्यापक स्तरावर कूटस्थ ब्रह्मरूप आहे असा आलेला अनुभव अशा 2 पद्धतीने ती व्यक्त होते. त्यातला जो कूटस्थाचा जो विचार आहे तो ह्या प्रकरणात आहे. कारण जे मला कळालं म्हणजे तो आत्मा मी आहे या पद्धतीने मला कळालं किंवा ते कूटस्थाचं स्वरूप मी आहे हे ज्या पद्धतीने मला कळालं त्या कूटस्थाचं व्यापक स्वरूप मला कळलं पाहिजे. वास्तवात कूटस्थच व्यापक आहे पण भरला घनदाट हरी दिसे म्हणजे आता जो मला आनंदाचा अनुभव आलेला आहे तो व्यापकतेने आला पाहिजे आणि ती तृप्ती जी आहे ती व्यापक स्तरावर बोलली गेलेली एक भाषा आहे. म्हणून इथे हा जो कूटस्थ दीपाचा जो विचार आहे तो तृप्तीच्या दिशेने चाललेला आहे म्हणजे तृप्तीरूप विचारच पुढे चालू आहे हाही त्यातला भाग आपल्याला समजून घ्यावा लागेल. मग या कूटस्थ दीप प्रकरण लिहिण्याची आवश्यकता काय अशी एक भूमिका आपल्या समोर येते तेव्हा माझ्या मनात काही विचार आले की कूटस्थ दीप लिहिताना कूट शब्दाचा अर्थ आपण समजून घ्यायचाच आहे. कूट शब्द असं सांगतं की कूट शब्द बरोबर आयरन. आता आयरन ही दागिने घडताना बेखबर असते की तिच्यावर कथिलाचा दागिना घडतोय का सोन्याचा घडतोय का चांदीचा घडतोय याविषयी ती बेखबर असते. कूटस्थ दीप लिहिण्यामागचा उद्देश एक असाच आहे की वास्तवात कूटस्थ हे माझं स्वरूप असून आणि ते माझं वास्तवातलं स्वरूप असल्यामुळे मी या सर्व जगातल्या घडणाऱ्या घडामोडींविषयी बेखबर आहे. याचा अर्थ मी त्या घडणाऱ्या गोष्टींचा विचार करायचा नाही असं नाहीये. घडणाऱ्या गोष्टींचा विचार करणारा हा वाच्यार्थाने असलेला जीव आहे पण लक्षार्थाने असलेला कूटस्थ रूप मी मात्र या सर्व व्यवहारांपासून बेखबर आहे ही भूमिका आपल्याला समजून द्यायची. आणि जेव्हा या जीवाची व्याख्या तयार करायची वेळ येते त्यावेळी मात्र जीवाची व्याख्या कूटस्थ किंवा आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब अशी केली जाते. मग या कूटस्थ दीपाचा विचार करताना तो कूटस्थ किंवा तो आत्मा मी आहे हे जर कळून घ्यायचं असेल तर हे जे व्यापक ब्रह्म आहे ते जणू काही कूटस्थाच्या रूपाने म्हणजे त्या म्हणूया शरीर नावाच्या उपाधीच्या रूपाने ते कूटस्थ रूपाने आपल्या समोर आलं. आता त्याचं जे येणं आहे ते जणू काही आहे. अशा पद्धतीने ते
एका उपाधीमध्ये सापडणं, म्हणजे या असंख्य उपाध्यांमध्ये जणू काही सापडणं, हा त्याचा एक त्या कुटस्थावर म्हणजे ब्रह्मस्वरूपावर केला गेलेला आरोप आहे. तो आरोपही मला कळला पाहिजे आणि ज्या दिवशी मला तो आरोप कळेल, त्या दिवशी माझ्या अज्ञानातनं माझी निवृत्ती होईल आणि मी खऱ्या माझ्या आनंदाकडे निघून जाईल. आणि अशा पद्धतीने हा जो कूटस्थ दीप आहे, हा आपल्यासमोर सुरू होतोय आणि या पहिल्या श्लोकाच्या निमित्ताने आकाशात प्रकाशणाऱ्या सूर्याचा प्रकाश भिंतीवर पडल्यावर पुन्हा त्याच भिंतीवर कोणी आरशाने सूर्यप्रकाश परावर्तित करून प्रकाश टाकावा, त्याप्रमाणे कुटस्थाकडून प्रकाशित केलेला देह बुद्धीतील चिदाभासाकडून पुन्हा प्रकाशित होतो. अशा पद्धतीने एक कवडशाचं उदाहरण दिलंय, की एक खोली आहे. आपण समजूया ती अगदी पांढऱ्या रंगाची खोली आहे आणि त्या खोलीमध्ये त्या सूर्यप्रकाश भरून आहे. त्या भिंतीवर आपण जर का पाहिलं तर सूर्यप्रकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश हा भिंतीवर आपल्याला दिसत आहे. आणि तिथे जर का आपण तो सूर्यप्रकाश आरशावर घेऊन जर का आपण त्या भिंतीवर त्या सूर्याच्या प्रकाशाचा कवडसा पाडला आरशाच्या निमित्ताने, तर एक छोटासा कवडसा आपल्याला तिथे दिसतो. किंवा आपण म्हणूया आपली पत्र्याची खोली आहे आणि त्या पत्र्याच्या खोलीला जर का एखादं भोक असेल, तर त्या पत्र्याच्याच भिंतीवर आपण असं म्हणूया, की पांढरा रंग दिलेला आहे, त्याच्यावर आपल्याला तो कवडसा दिसतो. आणि तो कवडसा जो आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे, की त्यात सूर्यप्रकाश नावाची जी गोष्ट आहे, तो संपूर्ण त्या भिंतीवर व्यापून आहे. याचा अर्थ तो सूर्याचा सामान्य प्रकाश आहे. आणि इथे सामान्य प्रकाश या शब्दाचा अर्थ तो सूर्याचा व्यापक प्रकाश आहे. आपल्याला कूटस्थ दीप ही शास्त्र भाषा कमीत कमी वापरून समजून घ्यायचा आहे. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. त्यातनं साधन मला कळलं पाहिजे. म्हणून हा जो सूर्याचा प्रकाश आहे, सामान्य प्रकाश, हा व्यापक सामान्य प्रकाश असा त्याचा विचार करता येतो. आणि जेव्हा तो कूटस्थ, जेव्हा तो कवडसा या नावाने आपल्या पुढे प्रकाश येतो, तेव्हा तो जणू काही विशेष प्रकाश झाला अशी तिथे भूमिका असते. तसंच काहीसं या व्यापक चैतन्याला, मुख्य विचार काय आहे, या व्यापक चैतन्याला शरीर नावाची उपाधी लागली, म्हणजे मन, बुद्धी किंवा स्थूल शरीर अशा नावाची बुद्धी लागली, की ते व्यापक चैतन्य त्या शरीराच्या निमित्ताने जणू काही सीमित होतं. तेव्हा त्या व्यापक चैतन्यामध्ये वास करणारा जो आत्मा आहे, त्याला कूटस्थ असं नाव मिळतं. आणि ते आपल्याला बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेला आत्म्याचं प्रतिबिंब या पद्धतीने आपल्याला जीवाची व्याख्या पुढे येते. म्हणून हा जो प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश, आपल्याला दोन्हीची कंपॅरिझन करायची आहे, की हा सूर्याचा प्रकाश त्या कवडशामध्ये सुद्धा आहे. किंवा असं आपण म्हणू पण शकतो, की सूर्याच्या सत्तेवरच हा कवडसा आपल्याला भासतो आहे. अशा पद्धतीने त्याचा विचार करता येतो. किंवा असंही पुढे जाऊन म्हणतो, की प्रत्येक कवडसा किंवा आत्ता पडलेला एक कवडसा हा सूर्यरूप आहे. म्हणजे सूर्याच्या प्रकाश रूप आहे. तसंच काहीसं आहे. बुद्धीत पडलेलं जे आत्म्याचं प्रतिबिंब आहे, ते मात्र वास्तवात कूटस्थ रूपाने ते आत्मरूपच आहे. पण काय आहे, त्या बुद्धीला झालेला भ्रम आहे, की मी देह, मी कर्ता, असा बुद्धीला जेव्हा विशेष रूपाने भ्रम होतो, तेव्हा मात्र तोच कवडसा स्वतःला देह समजायला लागतो, स्वतःला कर्ता समजायला लागतो. पण त्यातून जर का सुटका करून घ्यायची असेल, तर त्या कवडशालाच ठरवावं लागतं, की मी देह नसून, मी कर्ता नसून, मी आत्मा आहे. मी कूटस्थ रूप आहे. म्हणून इथे काय आहे, ते कूटस्थाचं रूप जे आहे, ते संपूर्ण शरीरभर व्यापून आहे. तसंच चिदाभास नावाचं तत्व हे सर्व शरीरभर व्यापून आहे. म्हणून चिदाभास हा कसा आहे, बुद्धीसह आहे. शुद्ध चिदाभास जो असतो, तो एकट्याने कधी राहू शकत नाही. तो सहजच आत्मरूप होत असतो, म्हणजे असतोच. जेव्हा तो बुद्धीतनं आपण त्या चिदाभासाला वेगळं करतो, म्हणजे बुद्धी शांत करतो, तेव्हा तोच चिदाभास ब्रह्मरूप होतो. आणि ब्रह्मरूप झाल्यावर म्हणतो, परतोनी पाठवरे ठाके, आपण या आपण पै देखे, देखत खेव ओळखे म्हणे तत्व ते मी. ही प्रक्रिया घडलेली असते. म्हणजे अध्यस्थाची निवृत्ती ही नेहमी अधिष्ठान रूप असते. तो चिदाभास कधी एकटा राहू शकत नाही. तो शुद्ध चिदाभास हा त्या स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. अशा पद्धतीने या कवडशाच्या रूपाने आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणून इथे हे प्रकरण आपल्याला, म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे, त्याला मी कुटस्थ रूप आत्मा आहे हे कळून घेण्यासाठी, तो अनुभव येण्यासाठी या प्रकरणाचा आपल्याला खूप मोठा उपयोग आहे. आणि त्या साधनेच्या दृष्टीने आपण त्याचा विचार करणार आहोत. सूर्याचा परावर्तित प्रकाश स्पष्ट दिसतो, सामान्य प्रकाशही तेथे दिसतोच. कारण इथे काय आहे, या उदाहरणामध्ये सावयव साकार असलेला सूर्यप्रकाश हा आपल्याला दिसतो आणि कळतो पण. ही भूमिका आहे.
पण ज्यावेळी आत्मस्वरूपाच्या कूटस्थाचा विचार करायची वेळ येते, त्यावेळी कूटस्थ 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही, पण त्याच्या अस्तित्वाचा विचार आपण करू शकतो. पण दुसरा श्लोक जो आहे, तो परत सूर्यप्रकाशाचाच विचार सांगणारा आहे. अनेक आरशातून अनेक परावर्तित प्रकाश भिंतीवर पडल्यावर अशा प्रकाशातील अंतरामध्ये सामान्य सूर्यप्रकाश स्पष्ट दिसतो. त्याप्रमाणे हे प्रकाश नंतर असले तरी तो प्रकाश दिसतोच. 2-3 गोष्टी इथं सांगायच्या आहेत आपल्याला, की समजा की त्या एकाच खोलीमध्ये, त्या पत्र्याच्या खोलीमध्ये आपण त्या पत्र्याच्या खोलीला 25-30 भोकं पाडली आणि त्या 25-30 भोकातनं जेव्हा हा जो कवडसा तयार होतात, त्यावेळी ते कवडसे आपल्याला 25-30 रूपाने भासतात. याचा अर्थ कवडसा एक आहे का अनेक आहेत हा विचार महत्वाचा नाही. त्या सामान्य सूर्यप्रकाशाच्या सत्तेवर हे आपल्याला 25-30 कवडसे भासतातच. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ते सामान्य विशेष रूपाने दिसणारे जे 25-30 कवडसे आहेत, ते प्रत्येक कवडसा हा सूर्यरूपच आहे. आणि पाहायला गेलं तर प्रत्येक कवडश्यामध्ये अंतर आहे, असं म्हणूही शकतो आपण. तसंच काहीसं या जीवांचं आहे, की अनेक जीव या सृष्टीमध्ये निर्माण होतात आणि ती सृष्टी निर्माण होऊन त्या अनेक सृष्टींमध्ये हे कूटस्थ रूपाने असलेलं जे व्यापक ब्रह्मतत्व आहे, ते जणू काही सीमित होतं, पण प्रत्येकाचं अधिष्ठान मात्र कूटस्थ रूपाने एकच असतं. आपल्याला तेच शोधायचं. आपल्याला त्या शरीराचा असलेला विशेष भ्रम आहे, तो काढून टाकायचा आणि मी देह, मी कर्ता रूपाने वाटणारा जो शरीराचा विशेष भ्रम आहे, तो दूर गेला की देहाच्या निरासा पाविजे या ठाय. देहाचा निराश झाला, देहाचा नाश करायचा नाहीये, तर देहाची आपल्यावर असलेली आसक्तीची जी काय भूमिका आहे, त्या मनाची, बुद्धीची, आसक्तीची जी भूमिका आहे, ती आपल्याला शांत करायची. आणि ती जर का शांत केली, तर तो कूटस्थ रूप आत्मा मी आहे, हे मला कळण्याची व्यवस्था आहे. म्हणून जीव जरी अनेक रूपाने भासले, म्हणजे कवडचे जरी अनेक रूपाने भासले, तरी सुद्धा त्यामध्ये सूर्याचा सामान्य प्रकाश असतोच. तसंच त्या 2 कवडशांमध्येही संधी असते, हाही विचार पुढच्या श्लोकासाठी आपल्या अभ्यासाला उपयोगी पडणार आहे. म्हणून इथे काय आहे, त्या कवडशाचा विचार आपण करताना, त्या जीवाचा विचार करताना, त्या जीवामध्ये सुद्धा आपल्याला जीव 100 रूपाने भासले, तरी अधिष्ठान रूपाने म्हणजे व्यापक ब्रह्म जणू काही संकुचित झालं, म्हणजे कूटस्थ रूपाने आपल्यासमोर आलं, तरी सुद्धा त्या कूटस्थ नावाचं तत्व एकच आहे आणि ते तत्व मला पाहायला शिकायचं. भरला घनदाट हरी दिसे, हरी शब्द कूटस्थ या अर्थाने प्रेमलक्षणा भक्तीत बोलला गेलेला आहे. किंवा विठ्ठल, विठ्ठल हा शब्द सुद्धा कूटस्थ रूप आहे, ब्रह्मरूप आहे. कारण ज्यावेळी व्यापक चैतन्याला जेव्हा शरीर नावाची उपाधी लागते, तेव्हा त्याला कूटस्थ आत्मा किंवा साक्षी अशा पद्धतीने बोललं जातं. मग आता तसंच झालेलं आहे, की त्या सूर्यप्रकाशाला या अनेक कवडशांच्या उपाध्या लागल्या आणि त्यामुळे काय झालं, तो सूर्यप्रकाश, सामान्य सूर्यप्रकाश जणू काही या कवडशांच्या रूपाने विशेष झाला. तसंच हे जीव नावाचं तत्व कूटस्थ रूपाने जणू काही विशेष होतं, पण सर्वांमध्ये सर्वसामान्यपणे म्हणजे हे निरपेक्ष तत्व म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं निरपेक्ष तत्व कूटस्थ रूपाने व्यापून असतं आणि अशा पद्धतीने आपल्याला त्या कूटस्थाला मी कूटस्थ आहे या पद्धतीने कळून घ्यायचंय आणि ते कळून घ्यायचं असेल तर ती कूटस्थ रूप मी आहे म्हणजे मीच आत्मा आहे ही साधना मला करावी लागेल. तिसरा जो श्लोक आहे तो असं सांगतो, त्या कवडचे पाडणे थांबवले तरी सामान्य प्रकाश दिसतो त्याप्रमाणे. आता कवडचे पाडणं थांबवलं तरी सामान्य सूर्यप्रकाश आहेच आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, हे जग असलं काय आणि नसलं काय तरी व्यापक ब्रह्म नावाची गोष्ट आहेच आहे. ती कायम असतची असे आहे. तर तोच विचार आता मला करायचा आहे, की आता तो विचार करताना तिसरा श्लोक असं म्हणतो, त्याप्रमाणे चिदाभासासह असलेल्या बुद्धीच्या अनेक वृत्तीतील किंचित अंतर म्हणजे संधी किंवा वृत्ती नसणे या सर्वांना प्रकाशित करणारा कूटस्थ हा त्यांच्याहून वेगळा आहे. हे कूटस्थ आणि हे शरीर, मुख्य मुद्दा काय आहे, हे भासणारं शरीर जड अचेतन आहे आणि ते ज्याच्या सत्तेवर भासतं असं म्हणूया किंवा ज्याच्या सत्तेवर भासून मला कळतं, हे जेव्हा आपल्याला बोलायची वेळ येते त्यावेळी आपण म्हणूया की त्या कूटस्थाच्या प्रकाशात ते मला दिसून कळतं. आता ते शरीर मला दिसून कळतं याचा अर्थ शरीर जड अचेतन आहे. तशीच बुद्धी सुद्धा जड अचेतन आहे म्हणजे अंतःकरण सुद्धा जड अचेतन आहे. त्याला मोबाईलचा दृष्टांत दिलाय, की मोबाईल जेव्हा आपण बाजारातनं विकत आणतो त्यावेळी त्या मोबाईलला काही फोन येत नाही आणि जात नाही. पण जेव्हा आपण सिम कार्ड त्यामध्ये अटॅच करतो म्हणजे त्या
मोबाईलमध्ये ते धारण होतं, तेव्हा मात्र तो मोबाईल जणू काही ऍक्टिव्हेट होतो. तसंच शरीर नावाची जी काय उपाधी आहे, ती चिदाभासाच्या साहाय्याने जणू काही ऍक्टिव्हेट होते. म्हणजेच काय, बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे तो आत्मप्रकाश जो आहे, तो त्या बुद्धीमध्ये फाकतो आणि त्या निमित्ताने बुद्धी नावाचं तत्व जणू काही ऍक्टिव्हेट होतं. म्हणजेच या शरीराच्या निमित्ताने जीव नावाचं तत्व जणू काही ऍक्टिव्हेट होतं. आणि जेव्हा ते शरीर नावाचं तत्व जणू काही ऍक्टिव्हेट होतं, त्यावेळी त्या बुद्धीमध्ये म्हणजे बुद्धीत पडलेल्या प्रतिबिंबामध्ये अनेक वृत्ती धारण होतात. आता वृत्ती शब्दाचा अर्थ अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असं म्हणतात. म्हणजे मला हे जाणून घ्यावं, हे जाणून घ्यायचं नाहीये, अशा पद्धतीने अनेक वृत्ती तयार होतात. आणि त्या दोन वृत्तीमध्ये सुद्धा संधी असते. ही एक संधी शोधण्याची एक साधना पद्धती आहे, की काही जण या संधी कालात साधना करतात. म्हणजे एक वृत्ती उठली आहे आणि त्यानंतर दुसरी वृत्ती उठायची आहे, त्याच्यामध्ये एक स्पेस असतो, त्याच्यामध्ये एक अवकाश असतो. जसं राम शब्द आपण जरी म्हणलो तरी रा आणि म म्हणण्यामध्ये सुद्धा एक थोडी संधी आहे आणि प्रत्येक संधीत त्या आत्मप्रकाशाचा विचार आपल्याला करायला शिकवणारी गोष्ट आहे. किंवा आपण ध्यानाला बसतो, धरिता सो आणि सोडिता अहम. म्हणजे आपण जेव्हा श्वास आत घेतो सोहमच्या निमित्ताने, त्यावेळी एक क्षणभर वृत्ती थांबते आणि मग नंतर उच्छ्वास आत येतो. म्हणजे सहा अहम अशा पद्धतीने सुद्धा बोललं जातं. म्हणजे दोन श्वासांमध्ये सुद्धा अंतर आहे, ते अंतर शोधायला शिकलं पाहिजे. त्याला म्हणतात संधी शोधण्याचा अभ्यास. आता आपल्याला इथे संधी शोधण्याचा अभ्यास हा आपल्या म्हणजे माझ्या श्रीगुरूंनी दिलेल्या साधनेचा तो विचार नाहीये. पण लक्षात घ्या, की आपण सुद्धा एक प्रकारे संधी शोधतच असतो. म्हणजे कशी, की नको असलेला विचार आला, हवे असलेल्या विचारांनी त्याला छेद दिला आणि मग क्षणभर मी वृत्ती शांत केली आणि क्षणभर त्या वृत्तीमध्ये मी त्या आनंदाचा अनुभव घेतला. म्हणजे त्या सहाचा अनुभव घेतला. तो सहा मी आहे अशा पद्धतीने जेव्हा मी त्याचा अनुभव घेतो, त्यावेळी त्या आत्मतत्वाविषयी म्हणजे कुटस्थाविषयी असलेली जी असंभावना आहे, संशय आहे, तो दूर होण्याची तिथे व्यवस्था होते. पण काही जण काय असतात, ते संधीचा अभ्यासच करतात. ते संधिकाल वाढवतात. संधीचा विचार आणखीन एका पद्धतीने करता येतो. आपण समुद्रात गेलो, समुद्रावर तिथे गेलो आणि त्या किनाऱ्यावर उभं राहिलो, ते एक लाट माझ्या पायावर येऊन आदळत आहे असं म्हणूया आणि ती दुसरी लाट आहे ती माझ्या आवाक्यात नाहीये, माझ्या नजरेत नाहीये, ती लांब आहे खूप. आणि ती जेव्हा माझ्या नजरेत येते, त्यावेळी ती लाट नजरेत येईपर्यंत आणि ती लाट माझ्या पायावर येऊन आदळेपर्यंत ती संधी असते. आणि तिथे त्या संधीमध्ये पाणी थोडं शांत असतं. तसंच इथं काहीसं आहे, की त्या दोन वृत्तींमध्ये अत्यंत सूक्ष्म संधी असतो. तो संधी मला शोधायला शिकलं पाहिजे. जरी आपण म्हणूया माझा संधी शोधण्याचा अभ्यास नसेल, म्हणजे संधी वाढवणं हा माझ्या अभ्यासाचा हेतू नाहीये. माझ्या श्रीगुरूंनी तसं साधन दिलेलं नाहीये मला. पण याचा अर्थ त्यांनी संधी शोधू नको असं म्हटलेलं नाहीये. तर त्या दोन वृत्तींमधला जो शांतपणा आहे, तो मला शोधला पाहिजे. आणि तो शांतपणा जो असतो, तो त्या अंतःकरण वृत्तीमध्ये आपण म्हणतो, की अंतःकरण वृत्ती ही शांत झाली पाहिजे. बुद्धीला बुद्धीत पडलेलं जे प्रतिबिंब आहे, आत्म्याचं प्रतिबिंब आहे, त्यातली बुद्धी शांत झाली पाहिजे आणि त्या दोन वृत्तीमध्ये जर का शांतता तयार झाली, म्हणजे ती वृत्तीच जर विशेष झाली नाही, तर तिथे मी आनंदाचा ठेवा आहे ही कळण्याची व्यवस्था आहे. म्हणून दोन वृत्तींमध्ये सुद्धा संधी असते आणि जिथे संधी असते तिथे त्या ज्ञानप्रकाशाची म्हणजे त्या कुटस्थाचा अनुभव असतो. आणि तो कुटस्थाचा अनुभव मी शांत अंतःकरण वृत्ती करून तो घेतला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, की त्या कुटस्थ म्हणजे ज्यावेळी आपण विचार करायची वेळ येते, त्यावेळी त्या एक वृत्ती उठली, तर ती वृत्ती सुद्धा कशी आहे, तर ती ज्ञानयुक्त आहे. ज्ञानयुक्त आहे या शब्दाचा अर्थ बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे त्या वृत्तीमध्येही चिदाभास आहे. आणि त्या वृत्तीची समाप्ती झालीये आणि पुढे दुसरी वृत्ती उठायची आहे, त्या दुसऱ्या वृत्तीतही चिदाभास आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, दोन्ही ठिकाणी जर का चिदाभास आहे म्हणजेच कुटस्थ रूप आत्मा आहे, तर मध्ये का नाही? म्हणून मध्ये सुद्धा तो आहे, पण मध्ये तो मात्र आपल्याला विशेषत्वाने जाणून घेण्याची एक प्रक्रिया तयार करतायत. आणि ती प्रक्रिया करून करून मी त्या असंभावना नावाचा दोष आहे, की या वृत्तींना कुटस्थाचं सहाय्य आहे, म्हणजे कुटस्थाच्या सत्तेवरच या वृत्ती सगळ्या कार्यरत करतात. तर मग या
कूटस्थावर कार्यरत असणाऱ्या वृत्ती त्यांनी त्या कूटस्थाचा शोध घेण्यासाठी का प्रयत्न करू नये? आपल्या अभ्यासाची सुरुवात इथे होते. आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर त्या वृत्ती ज्ञानाकडे जर माझ्या स्वतःच्या वृत्ती ज्ञानाकडे लक्ष असेल तर माझी वृत्ती ही विठ्ठलाला शोधण्यासाठी जातीये का? माझी वृत्ती माझा अहंभाव कमी करण्यासाठी मी बोलतो आहे का, वापरतो आहे काय, हा त्यातला भाव आहे. परमार्थ हा वृत्तीचा आहे. परमार्थ हा करण्याचा विषयच नाहीये. परमार्थ हा वृत्ती शांत करण्याचा विचार आहे. आणि वृत्ती बाधित होते या शब्दाचा अर्थच वृत्ती शांतावस्था तयार होते. आणि त्या शांतावस्थेमध्ये ते कूटस्थाचं रूप मी आहे हे मला कळतं. आणि ते कळून घेण्यासाठी हा जो चिदाभासासह असलेला जो कूटस्थ आहे, तो जो दोन वृत्तींमधल्या अंतरामध्ये आपल्याला तो रिअलाइज करता येतो. आणि तो रिअलाइज करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. माझ्या श्रीगुरूंनी साधनच सांगितलंय. नको असलेला विचार आला तर हवे असलेल्या विचारांनी छेद दे आणि हवे असलेला विचार हा शांत होण्यासाठी आत्मस्वरूप ते मी आहे अशा पद्धतीने कळून घेण्यासाठी त्याचा विचार कर. आपण मुद्दामून संधिकाल वाढवू नये, पण लक्षात घ्या एक हद्दीपर्यंत का होईना त्या संधिकालाचा अनुभव घेतलाच पाहिजे. हा त्यातला महत्वाचा विचार आहे. पुढे आता हा चौथा श्लोक जो आहे तो देहाबाहेरील ज्ञानातही दोघांचा वाटा असतो. म्हणजे कोणाचा? पुन्हा त्या बाहेरच्या ज्ञानात आणि आतल्या ज्ञानातही त्या कूटस्थाचा वाटा असतो हे आपल्याला समजावून सांगताय. घटाचा आकार घेतलेल्या बुद्धीतील चिदाभास हा त्या घटाचेच ज्ञान करून देतो. पण घटाचे होणारे ज्ञान मात्र असलेल्या ज्ञानामुळे म्हणजे ब्रह्मचैतन्यामुळे होते. आता इथे पुन्हा बाह्य पदार्थाच्या ज्ञानाचा विचार आपल्या पुढे मांडणार आहे. मला तो विषय फार ताणायचा नाहीये. बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती मला सांगायची आहे, पण ती साधनेच्या दृष्टीने जेवढी उपयुक्त आहे ना तेवढीच सांगायची आहे. विशेष रूपाने कळून घ्यायची असेल तर एखादा तास ठेवूया आपण आणि त्या विचारसागरच्या अभ्यासातनं तो विशेष त्या बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीचा आपण अभ्यास करूया. पण आता इथे मुख्य विचार काय आहे की ज्यावेळी आपल्याला घटाचं ज्ञान होतं त्यावेळी आपल्याला दोन पद्धतीने त्या घटाच्या ज्ञानाचा विचार करावा लागतो. की माझ्या अंतःकरणातनं माझी अंतःकरण वृत्ती आहे ती उपाधीच्या आत असलेली अंतःकरण वृत्ती असा एक त्याचा विचार करावा लागतो. तीच वृत्ती काय होते, तीच वृत्ती माझ्या डोळ्यातनं ती बाहेर असलेल्या घटापर्यंत जाऊन पोहोचते. अशा पद्धतीने हे दोन विचार आहे. म्हणून वृत्तीचे जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी उपाधीच्या आत असलेली वृत्ती की जिला आपण चिदाभास असं म्हणतो आणि पुन्हा बाहेर पडलेली वृत्ती तिच्यामध्येही चिदाभास असतोच की. पण तरी काय केलं आपण त्याचं एक समजुती करता दोन गोष्टी वेगवेगळ्या केल्या. आणि दोन गोष्टी वेगवेगळ्या केल्यावर मग काय होऊन जातं, खऱ्या अर्थाने बाह्य पदार्थाच्या ज्ञानाचा विचार करताना माझ्या अंतःकरणातनं ती वृत्ती डोळ्यामार्फत त्या घटापर्यंत जाते. त्या घटावर अंधाराचं आवरण नाही असा हा सगळा विचार आपण पूर्ण करून ठेवूया. की घटावर जर का अंधाराचं आवरण नसेल तर मला पहिल्यांदी काय होऊन जातो, तो घट काय पद्धतीने कळतो म्हणजे तो घट मला कसा दिसतो हा त्यातला भाग आहे. तर ती जी बाहेर गेलेली वृत्ती आहे ना तिथे काय होऊन जाते, ती म्हणते अयम घटा हा, अशी ती वृत्ती म्हणते. या शब्दाचा अर्थ हा घट आहे. अशा पद्धतीने ती वृत्ती आपल्या पुढं तयार होते. हा घट आहे एवढीच. आणि ती बाहेरची वृत्ती म्हणते की हा घट आहे. आता ती जेव्हा फिरून माघारी येते त्यावेळी ती काय म्हणते, घट अहम जानामि, तो घट मी जाणला. म्हणजे याचा अर्थ काय आहे, एक वृत्ती काय म्हणते हा घट आहे आणि एक वृत्ती काय म्हणते हा घट मी जाणला. आता जाणला नावाचा जो विचार आहे तो उपाधीच्या आत घडणारा व्यवहार आहे आणि हा घट आहे हा जो व्यवहार घडतो तो उपाधीच्या बाहेर घडतो. हे दोन विचार आपल्याला बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीच्या निमित्ताने आपल्याला समजून घ्यावे लागतात. म्हणून इथे दोन्ही ठिकाणी बुद्धिवृत्ती आहेच आहे. आतमध्ये बुद्धिवृत्ती आहे कारण ती जाणला म्हणते, बुद्धीचं काम जाणण्याचं आहे. पण जेव्हा ती वृत्ती तिथे बाहेर जाते त्यावेळी तिला तो काय आहे, हा घट आहे या पद्धतीने तिला कळलेला असतो. पण ते कळणं जरा स्पष्ट अस्पष्ट असू शकतं, हा त्यातला भाग आहे. व्यावहारिक सत्तेत काय होतं, आपण वस्तू पाहतो आणि आपल्याला ती कळून जाते. पण याच्यामध्ये हा अध्यात्माचा अभ्यास करताना थोडा बारीक फरक आहे हे काही केल्या मला कळत नाही. पण हा बारीक फरक जाणून घेऊया. मग हा दिसलेला जो घट आहे मुख्य मुद्दा काय आहे, तो आधीपासूनच तेथे असतो.
मग आधीपासूनच तेथे असला तरी सुद्धा तो मला दिसत नाही. मग दिसत नाही तर का दिसत नाही? तर त्याच्यावर अंधाराचं आवरण आहे. त्यामुळे तो जणू समजा झाकलेला आहे. नाही दिसला मग. म्हणून तो नाही रूपाने का होईना मी जाणलेलाच असतो. पण जाणलेला असतो तर कोणी जाणला? तर पुन्हा त्या वृत्तीनीच जाणला म्हणजे वृत्तीचं चिदाभासानेच जाणला हा त्यातला भाग आपल्याला कळूनच घ्यावा लागतो. आणि पुन्हा त्याचं अंधाराचं आवरण निघून गेलं आणि मग अयं घटा हा घट आहे आणि त्यानंतर तो जो वृत्तीस्थ चिदाभास आहे तो मागे वळतो आणि मला माझ्या उपाधीमध्ये मी घट जाणला या पद्धतीने जाणला या पद्धतीने मला कळतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या अज्ञानाचं आणि त्या ज्ञानाचं म्हणूया त्या घटाच्या अज्ञानाचं आणि घटाच्या ज्ञानाचं दोन्ही ठिकाणी वृत्ती आहे. अज्ञानाच्या ठिकाणी सुद्धा वृत्ती आहे आणि ज्ञानाच्या ठिकाणी सुद्धा वृत्ती आहे. तर या दोन्ही वृत्तींचं प्रकाशन कोण करतं? तर ते कुटस्थ चैतन्यच करतं. आणि मग बाहेरच्या घटाचं जे काय प्रकाशन आहे ते कोण करतं? तर म्हणूया आपण त्यांनी त्यांनी सीमित केलेल्या ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवरच घडतं. पण ब्रह्मस्वरूप आणि कुटस्थ चैतन्य हे दोन्ही काही वेगळे आहेत काय? असाही विचार करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळी कुटस्थच ब्रह्मरूप आहे अशा पद्धतीने आपण विचार करतो. म्हणजे आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की हे दोन्ही जे काय मला कळालेलं आहे वृत्तीच्या स्तरावर जे काय कळणं आहे त्याला सहाय्य कुटस्थाचं म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं असतं. आणि त्याशिवाय मला त्या वस्तूचं ज्ञान होत नाही म्हणून किंवा वस्तूचं ज्ञान होतं. म्हणजे मी म्हणतो मला आता त्या माझ्या दुसऱ्या खोलीत असलेल्या वस्तू आहेत त्या मला कळत नाही. पण कळत नाही हे सुद्धा वृत्ती ज्ञान आहे आणि ते सुद्धा कुटस्थाच्या सत्तेवर आहे आणि मला या खोलीतल्या वस्तू कळतात हा मला पीसी कळतो हे सुद्धा त्या कुटस्थाच्या सत्तेवर होणारं ज्ञान आहे. म्हणून इथे काय आहे त्या अंतःकरण वृत्तीमध्ये त्या कुटस्थाचाच प्रकाश असतो आणि त्या कुटस्थाच्या प्रकाशाच्या सत्तेवर आता प्रकाश आणि आत्मा दोघं वेगळे नाहीत हा एवढा विचार आपल्याला करून ठेवला पाहिजे. कारण तो चित प्रकाश आत्मस्वरूपच आहे आणि त्याच्यामध्ये जाणणेपणा म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे चित्रूपता. आता चित्रूपता असल्यामुळे त्या जाणणेपणाचा व्यवहार त्या सच्चिदानंद रूप ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर कुटस्थ रूपाने घडतो. हा व्यष्टी सापेक्षतेने केला गेलेला विचार आहे. म्हणून वस्तूवरील अज्ञानाचं आवरण दूर करायचं असेल तरी तिथे सुद्धा आपल्याला कुटस्थाच्या साह्याची गरज असते. म्हणजे त्याच्या सत्तेवरच या सगळ्या गोष्टी घडतात एवढा विचार आपण करूया. आता ह्याचं अधिक स्पष्टीकरण हा 5वा श्लोक आहे. बुद्धीचे काम सुरू होण्यापूर्वी हा घट जणू तो नाही अशा रूपाने माहित होता व नंतर त्याचा तो आहे असा आहेपणाने ब्रह्माच्या सत्तेवर कळला. या नाहीपणाचे ज्ञानही ज्ञानरूप ब्रह्माच्या सत्तेवर होते असा त्यातला फरक आहे. आधी घट मला कळला नाही नव्हता माहित. अंधाराचं आवरण होतं म्हणून मला घट तिथे होता हे माहित नव्हतं. नंतर अंधाराचं आवरण दूर झालं मग अयं घटा हा घट आहे आणि नंतर पुन्हा काय आहे घट अहम जानामि मी तो घट जाणला. अशा पद्धतीने मला काय झालं त्या 3 प्रकारे मला ज्ञान झालं. मग नाहीपणाचंही ज्ञान कोणाच्या सत्तेवर झालं तर पुन्हा ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर झालं. इथे मी ब्रह्मस्वरूप आणि कुटस्थ याचा विचार मात्र एकत्रित करतो. कारण ज्ञान कोणाला होतं तर त्या इंडिव्हिज्युअल जो जीव आहे त्याला होतं. त्या घटाला ज्ञान होण्याचं काहीच कारण नाही तरी पण घटाला व्यापून आहेच हे ब्रह्म. घट जड अचेतन आहे त्याच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती नाहीये. पण मात्र जीवाच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती असल्यामुळे घट त्याला नाहीपणाने पण कळतो आणि घट त्याला आहेपणाने पण कळतो. पण पुढे काय आहे त्या वृत्तीचं काम सुरू झाल्यानंतर कळणारा जो घट आहे की हा घट जाणला हा घट आहे आणि हा घट जाणला तो वृत्तीच्या स्तरावर होणारा भाग आहे तो सुद्धा कुटस्थाच्या सत्तेवर आहे म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर आहे. म्हणून इथे ज्ञान आणि अज्ञान हे दोन्हीही विचार त्या वृत्तीचे विचार हे ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर आहेत हा भाग आपल्याला लक्षात घ्यायलाच पाहिजे. ज्ञानदेवांनी ओवी लिहिली आहे गिळी ज्ञान अज्ञान चांदणिया विचार श्रीगुरूंचा आहे. पण श्रीगुरु आणि ब्रह्म काय वेगळे आहे काय? म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवरच ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान हे श्रीगुरूंना झालेलं असल्यामुळे श्रीगुरु काय करतात तर त्या अज्ञानाचीही पुन्हा चांदणी गिळतात आणि पुन्हा ज्ञानाचीही चांदणी गिळतात. हा एक वेगळा विचार आहे. पण मुख्य विचार काय आहे नाहीपणा आणि आहेपणा हा दोन्हींनाही सत्ता कोणाची असेल तर त्या ब्रह्मस्वरूपाचीच आहे. म्हणून इथे काय आहे नाही रूपाने कळणारा घट सुद्धा ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर आहे आणि आहे रूपाने कळणारा घट सुद्धा म्हणजे जाणल्यानंतर सुद्धा
आहेपणाने जाणल्यानंतर सुद्धा तो ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर आहे आणि ते ब्रह्म मी आहे अशा पद्धतीने मला कळलं पाहिजे. आणि ते ब्रह्म मी आहे असं जर का मला कळलं तर त्यालाच म्हणतात कूटस्थाचं झालेलं ज्ञान. तो कूटस्थ आत्मा मी आहे हे मला कळलं. आता तेच कूटस्थाचं व्यापक स्वरूप ब्रह्मरूपाने आपल्या पुढे जाहीर झालं पाहिजे. म्हणजे व्यापक रूपाने आपल्याला त्याचा अनुभव आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला पुढेही त्याची प्रगती करता येते. आता 6वा जो श्लोक आहे, एकच घट अज्ञात व ज्ञात असा दोन्ही कसा. भाला किंवा सुईच्या टोकाप्रमाणे चिदाभास पुढे असलेली बुद्धिवृत्ती हेच ज्ञान होय. स्वतःला काही न कळणे हे अज्ञान होय. त्यातील त्यांच्याशी संबंध असलेला घट दोन प्रकारचा मानला जातो. म्हणजे पुन्हा तेच ज्ञानाचा विचारच इथे पुढे सांगतायत की अज्ञानाचं आवरण असेल तर मी आत्मा आहे हे मला कळणार कसं. आता हे घटाच्या निमित्ताने चाललंय. त्या घटाला सतत महत्व दिलं गेलं तर मी आत्मा आहे हे कळणार कधी. मुख्य मुद्दा काय आहे की घट आहे तरी पण त्याच्यावर जर अंधाराचं आवरण असेल तर तो घट माझ्या अज्ञानाचा विषय आहे. आणि जर का घट तो समजा प्रकाशाने प्रकाशमान झालेला असेल म्हणजे म्हणूया तिथे एक पणती ठेवलेली असेल तर मग काय आहे तो घट आहे हे मला स्पष्ट कळेल. आधी हा घट आहे आणि नंतर घट मी जाणला या पद्धतीने कळतं. म्हणून इथे काय आहे ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही गोष्टी कोणाच्या सत्तेवर आहेत तर त्या कूटस्थाच्या सत्तेवर आहे. पण ज्ञान आणि अज्ञान हे नक्की राहतात कुठे. त्याचं घर कोणतं तर ते बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे जीवाचा विचार जो आहे तिथे ठिकाणी भाव आणि अभाव म्हणजे अस्तित्व आणि नास्तित्व या वृत्तीच्या स्वरूपात आपल्या ठिकाणी असतो. म्हणून इथे त्या घटाचं ज्ञान होऊन देणं आणि होऊ न देणं या दोन्ही गोष्टी वृत्तीच्या स्तरावर आहेत. मग त्या बुद्धीच्या टोकावर चिदाभास राहतो तो परत मागे फिरतो आणि तोच चिदाभास काय होतो आतमध्ये त्या चिदाभासाने हा घट आहे असं जाणलं अशी एक भूमिका तयार होते. म्हणून घट आहे किंवा नाही हे जे काय ठरवणारा जो विचार आहे तो बुद्धिवृत्तीचा विचार आहे. आणि तिथे जर का अज्ञानाचं आवरण असेल तर तो घट मला कळण्याची व्यवस्था नाही. तसंच तसंच काहीस मी देह आहे हा घट विचार आहे असा विचार करूया. मी देह मी करता मी भोगता असं जर का मला ज्ञान असेल ते मग म्हणूया आपण ज्ञान असेल तर मग काय आहे ते मला माझ्या स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही. म्हणून या मी करता मी भोगता या ज्ञानाला अज्ञानाचा दर्जा दिला गेलेला आहे. विपरीत ज्ञानाचा दर्जा दिला गेलेला आहे. आता त्यातून मला सुटका करायची असते मग त्यावेळी म्हणतात बुद्धी स्वच्छ करा. वास्तवात बुद्धी स्वच्छच आहे पण ती बुद्धी स्वच्छ करण्यासाठी सत्वगुणाची कास धरावी लागते आणि सत्वगुणे भगवत भक्ती व सत्वगुणामध्ये पारमार्थिक विचार आहे. आणि मग पारमार्थिक विचार काय होतात ते त्या बुद्धीच्या साह्याने होतात आणि मग तिथे निर्णय घेतला जातो मी देह नसून मी आत्मा आहे. कारण देह 5 महाभूतांचा आहे. 5 महाभूत ही येतात आणि काही काळ टिकतात आणि जातात. ती आत्मा असणं शक्य नाही. आणि मग ती ज्याच्या सत्तेवर ही 5 महाभूत वाचतात तो आत्मा मी आहे. 6 अहम सोहम आणि संधी शोधली. अशा पद्धतीने मी जर का शांत होऊन आनंदाची स्थिती मला प्राप्त करून घेतली तर मग काय आहे की तो बुद्धीत चिदाभास इथे आपल्याला या दोन पद्धतीचा फक्त विचार करायचा आहे की वृत्ती पुढे असते त्या वृत्तीच्या टोकावर चिदाभास असतो तो मागे फिरतो आणि त्या उपाधीला येऊन सांगतो म्हणजे अंतःकरणामध्ये येऊन सांगतो म्हणजे त्या शरीराच्या आत असलेल्या अंतःकरण वृत्तीला सांगतो की हा घट आहे. अशा पद्धतीने तिथे बोललं जातं आणि हा घट आहे असं जाणलं जातं. अशा पद्धतीने हा सगळा ज्ञानाच्या रीतीचा विचार आपल्या पुढे आलेला आहे. पण मुख्य हे कशासाठी चाललंय याचा विचारही आपण सतत केला पाहिजे की इथे बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीमध्ये आपल्याला ज्ञाता ज्ञान नेय या त्रिपुटीच्या स्वरूपात होणारं ज्ञान आहे. पण ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजे कूटस्थ रूप मी आहे असं जे काय ज्ञान आहे ते वेगळेपणाने होणारं ज्ञान नाही. म्हणून बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती सांगण्याचा हेतू असाच आहे की या पद्धतीने ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होणार नाही. त्या वृत्तीला शांतावस्था म्हणजे वृत्ती शांत अशी आपल्याला करावी लागेल. ज्या दिवशी माझी बुद्धी शांत होईल त्या दिवशी तो चिदाभास त्या स्वरूपाशी एकरूप होईल आणि तो एकरूप होऊन जेव्हा त्या बुद्धीवर ठसा उमटेल तेव्हा त्या आनंदाचा ठसा ती बुद्धिवृत्ती म्हणते की मी काहीच या बाही झालो. तुकाराम महाराज काय म्हणाले की मला आनंद झाला कसा झाला त्याचं वर्णन करता येईना मग मी काहीच या बाही झालो. हा विचार त्यांच्या पुढे आला.
म्हणजे इथे काय आहे, आपल्याला या घटपटांचा विचार घटपटांवर सोडून न देता तो मला माझ्या आनंदापर्यंत जाऊन भिडवला पाहिजे. ज्या दिवशी मी तो भिडवेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने या कुटस्थाचं प्रकरण मला कळणार आहे. अदरवाईज माझी अंतःकरण वृत्ती त्या बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती आणि त्या शाब्दिक ज्ञानामध्ये वाहून जाण्याची व्यवस्था आहे. पण मुख्य विचार काय आहे? तो माझ्या साधनेला कसा अनुकूल विचार करता येईल, ही भूमिका खूप महत्वाची आहे. 7वा जो श्लोक आहे, तो असं सांगतो, हा घट या ज्ञानाला पुन्हा ब्रह्माचे अधिष्ठान कसे, हा त्यातला भाग आहे. की माहीत नसलेला घट जसा ब्रह्माकडून प्रकाशित होतो, तसा माहीत असलेला घट प्रकाशित होत नाही काय? कारण जाणपणा निर्माण होतात, चिदाभासाचा पूर्ण क्षय होतो. आता मुख्य माहीत नसलेला घट जसा ब्रह्माकडून प्रकाशित होतो, याचा अर्थ त्या घटाला व्यापून काय आहे? त्या घट उपहित चैतन्य. आपण जेव्हा घट उपहित ब्रह्मचैतन्य असा विचार करतो आणि आपल्या व्यष्टी सापेक्षतेने विचार करायची वेळ येते, तर मग मात्र शरीर सापेक्षतेने असलेला, बुद्धी सापेक्षतेने असलेला कूटस्थ. बरं, कूटस्थ आणि ब्रह्म काही वेगळे आहेत काय? कूटस्थच ब्रह्मरूप आहे किंवा ब्रह्मच कूटस्थ रूप आहे, अशी भाषा बोलता येईल. कारण दोघंही एकरूपच आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? माहीत नसलेला जर का घट ब्रह्माकडून प्रकाशित होत असेल, तर मग माहीत असलेला घट त्याच्याच प्रकाशात मला कळतो. फक्त त्या प्रकाशाचं नाव कूटस्थ असं झालेलं आहे. हा त्यातला भाव आहे. म्हणून इथे काय आहे, ते घट समजणं आणि न समजणं हे दोन्ही वृत्ती ज्ञानाचे विचार आहेत आणि दोन्ही वृत्ती ज्ञानाला त्या कूटस्थाचाच आधार आहे, हे आपल्याला सतत विचार केलं पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, त्या केनोपनिषदांमध्ये म्हटलेलं आहे, की प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे असणारं ज्ञान आहे आणि त्या असणाऱ्या ज्ञानाचा विचार जास्त व्हायला पाहिजे. आम्ही काय होऊन जातो, त्या होणाऱ्या ज्ञानामध्ये उलझतो आणि विषय आम्हाला महत्वाचा वाटतो आणि त्या विषयांमध्ये, घट नावाच्या विषयांमध्ये मी रंगून रमून जातो आणि मग घटच मला आनंद देतो अशी भूमिका तयार होते. पण अनेक घट पाहून माझ्या आनंदाची वृद्धी होत नाही, हा मला भाव फार उशिरा कळतो आणि कळूनही उपयोग होत नाही. कारण हे समजावून सांगणारे कोणीतरी श्री गुरु भेटावे लागतात. म्हणून तो विचार आत्ताचा नाहीये. पण इथे मात्र काय आहे, की आपल्याला समजून घेतला पाहिजे, की ज्या क्षणी मला हा घट मी जाणला असं ज्ञान होतं, त्यावेळी त्या चिदाभासाचं काम संपलेलं असतं. तो चिदाभास तिथे निवृत्त होतो आणि हा चिदाभास निवृत्त होतो तेव्हा त्याला काही काही वेगवेगळी नावं दिली गेलेली. घट कोणी जाणला, तर घट जीवानी जाणला, त्याला प्रमाता असं म्हणतात. घट कोणाच्या साहाय्याने जाणला, तर तो प्रमाणांच्या साहाय्याने जाणला. तेव्हा तेव्हा प्रमाण या शब्दाचा अर्थ इंद्रियांच्या साहाय्याने. डोळा नावाच्या इंद्रियाच्या साहाय्याने तो घट मी जाणला. मुख्य मुद्दा, तो डोळ्याला घट कळण्याचं काही कारण नाही. त्या डोळ्याच्या मागं असलेल्या चिदाभासाला तो घट कळतो. लक्षात घ्या, की कोमात असलेली माणसं असतात, त्यांचे डोळे उघडे असतात, पण त्यांना काही कळत नसतं. त्याचा अर्थच तिथे काय आहे, चिदाभास तिथे जरा शांत झालेला आहे. शांत झालाय म्हणजे तो ब्रह्मरूप झालाय असं नाहीये. तिथे कळून घेण्याची क्षमता तिथे नष्ट झालेली. अशा पद्धतीने ते विचार आपल्याला समजून घ्यावे लागतात. म्हणून इथे जाणणारा जो आहे तो प्रमाता आहे, जीव आहे. जे जाणावयाचं असतं त्याला प्रमेय असं म्हणतात आणि जे मध्ये एक जाणण्याची प्रक्रिया होते त्याला आपण प्रमाज्ञान असं म्हणूया. म्हणून इथे काय आहे, प्रमाता मी आहे. मग प्रमात्याला तो हा घट आहे हे कोणाच्या सत्तेवर कळलं? हे त्याला ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर कळलं. तर मग ब्रह्मस्वरूप हे त्याच्या दृष्टीने प्रथम विचाराचा विचार व्हायला पाहिजे आणि ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर कळलं तर ब्रह्मस्वरूपाची महती आहे. कारण कळणेपणा त्याच्यामुळे आहे. मग आता तुला काय कळून घ्यायचं? जेव्हा त्या प्रत्येक जीवाला विचारायची वेळ येते, तेव्हा तो काय म्हणतो, मला हे सगळं कळणं करायचंय, ते केवळ माझ्या आनंदासाठी करायचं. कारण प्रत्येक गोष्ट कळली की मला आनंद होतो. मग मला जर आनंद होत असेल, तर प्रत्येक कळणाऱ्या गोष्टीच्या मागे हा जो अधिष्ठान रूपाने असणारा चित्रूप म्हणजे सच्चिदानंद रूप ब्रह्मस्वरूपाचा जो विचार आहे, तो मला कळलाच पाहिजे. म्हणून हे जे ज्ञान आहे, होणारं ज्ञान आहे, ते ब्रह्मस्वरूपाच्याच सत्तेवर होतं. म्हणजेच ते कूटस्थाच्या सत्तेवर होतं. हा विचार आपल्याला कळला पाहिजे आणि हा विचार जेव्हा मला कळेल, त्यावेळी आता या चिदाभासाचं काम काय? म्हणजे बाहेर पडलेल्या चिदाभासाचं काम त्या अज्ञानाचं आवरण दूर झाल्यानंतर ती वस्तू काय आहे हे कळून घेणं आहे. आणि जाणण्याचं जे काय क्रियेचं काम आहे, ते जाणण्याचं क्रियेचं काम ते क्षणभर त्याच्यामध्ये लॅग आहे. ती वृत्ती त्या घटाच्या आकाराची होते आणि ती वृत्ती परत मागे फिरते आणि मग त्या चिदाभासाला कळतं की हा घट आहे. अशा पद्धतीने जे काय कळणं आहे
तर ते कळणं नावाची जी गोष्ट आहे ती चिदाभासाच्या साह्याने होते. आणि जे बाहेरचं कळणं जे आहे तिथे वृत्तीचा विचार आहे, पण दोन्ही ठिकाणी चिदाभास नावाची गोष्ट आहेच आहे, हा विचार करावाच लागतो. म्हणजे त्या घटालाही ब्रह्मस्वरूप व्यापून आहे, मलाही ब्रह्मस्वरूप व्यापून आहे, शिवाय माझ्या उपाधीच्या आतही ते ब्रह्मस्वरूप आहे. तसं घटाच्या आतही ते ब्रह्मस्वरूप आहे. आत आणि बाहेर ही केवळ उपाधीच्या निमित्ताने बोलली गेलेली भाषा आहे. वास्तवात ब्रह्मस्वरूप कुठं नाही अशी गोष्टच नाही. भरला घनदाट हरी दिसे, हाच त्यातला विचार आहे आणि तो विचार मला कळला पाहिजे. आता पुढे 8वा श्लोक आहे, त्याचा विचार करण्यापूर्वी असं म्हणतायत, घट नाही या त्याच्या अज्ञातपणाला उत्पन्न करण्यास घटविषयक अज्ञान पुरेसे आहे व घट आहे हे ज्ञान करण्यास बुद्धी पुरेशी आहे. चिदाभासाची गरज काय? हा त्यातला महत्वाचा विचार आहे तो, चिदाभासाची गरज काय? चिदाभासा वाचून असलेल्या बुद्धीतून बुद्धीकडून ज्ञातपणा उत्पन्न होत नाही, कारण तसे नसते तर बुद्धी व विकार होणारी माती यात फरक काय आहे? आता बुद्धीला जो ऍक्टिव्हेट पण झालीये बुद्धी, वास्तवात बुद्धी जडा अचेतन आहे. मग बुद्धी जडा अचेतन आहे तर मग बुद्धीला जी ज्ञातता म्हणूया मिळालेली आहे जणू काही, ती कोणाकडनं मिळाली? ती चित प्रकाशाकडनं मिळाली. नुसत्या बुद्धीला घट करण्याचं काय कारण आहे? नुसत्या बुद्धीला घट करण्याचं कारणच नाही, कारण बुद्धी त्या दगडाप्रमाणे जडा अचेतन आहे, म्हणजे मातीप्रमाणे जडा अचेतन आहे. बुद्धी सुद्धा कशी आहे? विकारशील आहे. तिच्यामध्येही विकार आहेत, जसे मातीमध्येही विकार आहे. म्हणजे इथे काय आहे आपल्याला लक्षात घ्या, तत्वदृष्ट्या बुद्धी आणि मातीमध्ये फरकच नाही, कारण ते जड अचेतन आहे. पण त्या बुद्धीमध्ये जेव्हा आत्मप्रकाश फाकतो, म्हणजे जीवरूपाने जेव्हा बुद्धी अधिक आत्मा, बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब जेव्हा कळतं, तेव्हा त्या घटाचा अज्ञातपणा सुद्धा त्या बुद्धिस्त चिदाभासालाच कळतो आणि घटाची ज्ञातता सुद्धा बुद्धिस्त चिदाभासालाच कळते, भले ती वृत्तीच्या स्तरावर असो. प्रत्येक वेळी आत्मस्वरूपाचा विचार करायची वेळ येते, तेव्हा ते होणारं ज्ञान जे आहे ना, ते त्या आत्मस्वरूपाच्या सत्तेवर होतं. म्हणून जीवाने अज्ञानाची निवृत्ती केल्यानंतर सुद्धा त्याला प्रथम जे ज्ञान होतं, म्हणूया त्याला अपरोक्ष ज्ञानाचा विचार, तो सुद्धा वृत्तीच्या स्तरावर असतो. हा मी कुटस्थ आहे अशा पद्धतीने होणारा तो ज्ञानाचा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, त्या बुद्धीला ऍक्टिव्हेट करणारा तो चिदाभास आहे. म्हणजे तो शुद्ध चिदाभास त्या बुद्धीमध्ये जणू काही येतो. तो कसा येतो वगैरे काही विचारायचं नाही. त्या बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब, बुद्धी अधिक आत्मा, हे सगळं धरून जीव नावाचं तत्व होतं. आणि त्या चिदाभासाने बुद्धीला ज्ञानक्षम केल्यावर बुद्धीला ज्ञान उत्पन्न होते. हा आपण त्या बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीच्या वेळी केला गेलेला विचार आहे. म्हणून बुद्धी एकटी जड अचेतन आहे, ती कुठलाही व्यवहार करू शकत नाही, पण बुद्धिस्त चिदाभास मात्र सगळे व्यवहार करतो. हा त्यातला महत्वाचा भाव आहे. आता हा 9वा जो श्लोक आहे तो असं सांगतो, केवळ बुद्धीने परमार्थात व्यापून त्याचे ज्ञान होत नाही हे समजावून सांगणार आहे. मडक्याला मातीचा लेप लावल्यावर त्या लेपाने मडके जाणले असे कोणी म्हणत नाही, त्याप्रमाणे केवळ बुद्धीने व्यापलेल्या घटाचे बुद्धीला ज्ञान होत नाही. बुद्धीत जर का चिदाभास नावाची गोष्टच नसेल, तर बुद्धीने व्यापलेले ज्ञान असा शब्द प्रयोगच संभवत नाही. पाहायला गेलं तर मडक्याला कितीही लेप लावला, अनेक लेप लावले तरी तो लेप काही मडक्याला जाणू शकणार आहे काय? तसंच काही आहे. एक अचेतन दुसऱ्या अचेतनाला जाणूच शकत नाही. बुद्धी जडा अचेतन आहे आणि पुन्हा मडकही अचेतन आहे, ते एकमेकांना जाणू शकत नाही. आपण मडक्यावरनं व्यवहार करू शकतो ना. त्या माठावरनं आपल्याला लक्षात येतं की हे मडकं जडा अचेतन आहे, त्याच्यामध्ये अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब नसल्यामुळे ते स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. म्हणून बुद्धी सुद्धा कशी आहे, ती नुसती बुद्धी असा जर विचार केला तर ती त्या मातीप्रमाणे जड अचेतन आहे. पण ती त्या बुद्धीमध्ये जर का तो चित प्रकाश आला, म्हणजे जीवाच्या निमित्ताने तो चित प्रकाश सिद्ध होतो आणि मग बुद्धीने तो घट जाणला किंवा नाही जाणला अशी वृत्तीच्या स्तरावर भाषा तयार होते. म्हणून ज्ञान आहे ते एकट्या बुद्धीला होत नाही, तर ते बुद्धिस्त चिदाभासाला होतं. हा एवढा विचार जर आपल्या लक्षात आला तर ज्ञान कोणाला होते असा विचार जेव्हा प्रथम ज्ञान जे आहे, म्हणजे ऐकत ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपण असे आपण या नाव ज्ञान, त्या अस्सल ज्ञानाच्या विचाराच्या आधी ते होणारं ज्ञान जे आहे ते वृत्तीच्या स्तरावर आहे, म्हणजे ते बुद्धिस्त चिदाभासाच्या स्तरावर असतं. हा त्यातला भाव आहे. आणि मग नंतर त्याला सहजता येते, ती व्यापक ब्रह्माची भाषा आहे. म्हणजे त्या बुद्धीला व्यापकतेने तो आत्मा आहे हे सगळं कळावं लागतं आणि तिथून पुढे त्या भरला घनदाट हरीचा विचार. पुढे जो
तात्पर्य रूपाने सांगणारा 10वा श्लोक आहे. केवळ बुद्धीला ज्ञान उत्पन्न करण्याचे सामर्थ्य नसल्याने घटावर चिदाभास रूप फल उत्पन्न होते. हा ज्ञातपणा म्हणून ओळखला जातो. ब्रह्मचैतन्य हे फल नव्हे, कारण प्रमाणापूर्वी ते असते. मुख्य विचार काय सांगायचा आहे, की बुद्धीला जे काय ज्ञान उत्पन्न होतं, ती बुद्धी जड अचेतन आहे, पण ती चिदाभासाच्या साह्याने तिच्यामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये ते ज्ञान उत्पन्न होतं. आणि मग तो चिदाभास काय जो आहे तो त्या घटाला, हा घट आहे अशा पद्धतीने तो परत पुन्हा मागे फिरतो आणि मग म्हणतो की हा घट मी जाणला. अशा पद्धतीने काय आहे, ही जी काय ज्ञातता आहे त्या बुद्धीच्या ठिकाणी असलेली, ती केवळ चिदाभासाच्या साह्याने आहे. पण ते जे कळणं आहे ना, ते वेगळेपणाने कळणं आहे. या बाहेरील जे काय पदार्थ आहेत, अंतःकरणाच्या बाहेरील जे पदार्थ आहेत, ते आपल्याला वेगळेपणाने कळतात. म्हणजे ते फलस्वरूप मला कळतात, हा त्यातला मुख्य विचार आहे. त्या प्रत्येक कळणाऱ्या पदार्थामध्ये फलव्याप्ती आहे आणि पुन्हा वृत्ती व्याप्ती आहे. बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीमध्ये तो पुढे येणारे विचार. पण आता समजावून सांगताना थोडक्यात आधी सांगतो, मग डिटेलमध्ये त्याचा विचार करूया. बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीमध्ये मला जेव्हा तो पदार्थ वेगळेपणाने कळतो, कारण तो वेगळेपणाने कळलाच पाहिजे. जर तो वेगळेपणाने कळला नाही तर मी त्याच्याबरोबर व्यवहार कसा करणार? मला जर का अन्न वेगळेपणाने कळलं नाही, अन्नच जर का वास्तवात ब्रह्मरूप असतं, तर ते मला वेगळेपणाने कळलं नसतं, मग कोणी काय खायचं? असा त्याचा विचार झाला असता. पण लक्षात घ्या, ते ज्या अर्थी मला वेगळेपणाने कळतं, त्या अर्थी काय आहे, वेगळेपणाने कळावं अशी एक ईश्वराची योजना आहे. आणि ते कळण्यामध्ये एक फायदा असा आहे, की जे जे वेगळेपणाने कळतं, ते सुद्धा त्या कूटस्थाचं म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं स्वरूप आहे. तर त्या प्रत्येकामध्ये तुम्ही ते तत्व पाहायला शिका. आणि अशा पद्धतीने मला नवीन एक साधनेची पद्धती माझ्यापर्यंत येते, हा त्यातला भाग आहे. पण आता आपला विचार काय चाललेला आहे, की ते फलस्वरूप मला कळतं, याचा अर्थ वेगळेपणाने कळतं. आणि पुन्हा ज्यावेळी आतमध्ये चिदाभासाला कळतं, त्यावेळी ते वृत्ती व्यापक होऊन कळतं, हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे जेव्हा बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीचा विचार करायची वेळ येते, तेव्हा मात्र हे ज्ञान म्हणजे बाह्य पदार्थाचं ज्ञान हे फलस्वरूप असतं, म्हणजे वेगळेपणाने कळणारं असतं. पण त्याचं कळणं मात्र काय आहे, ते आतमध्ये असलेल्या चिदाभासाला कळत असतं. हा एवढा विचार आपल्या पुढे ठेवावा. आता या विषयाचा सुरेश्वराचार्यांच्या वार्तिकाशी विरोध नाही, एक वार्तिक सांगतात. आणि वार्तिक सांगताना बाहेरील पदार्थ जेव्हा प्रमाणाने उदाहरणार्थ चक्षुला कळतो, तेव्हा ज्या संवितला फल असे नाव मिळते, तीच येथे वेदांत शास्त्रात वेदांत वाक्य रूप शब्द प्रमाणाने जाणावयाचा विषय आहे. आता जे आत्मस्वरूपापेक्षा बाहेर असतं, म्हणजे आत्मस्वरूपाहून वेगळं असतं. आता आत्मस्वरूपाचा विचार हा या शरीर नावाच्या उपाधीच्या सापेक्षतेने बोलला गेलेला विचार. म्हणजे शरीराच्या बाहेर जे असतं त्याला आपण पराग किंवा बाहेरचा विचार म्हणतो. आणि मग आत्मा कसा आहे? आत्मा एकमेव अद्वितीय आहे. त्याच्याच सत्तेवर या जीवाला सर्व पदार्थांचं ज्ञान होतं. पण हे जे काय बाहेरचे पदार्थ असतात, ते पदार्थ त्या जीवाला कळतात. आता त्या जीवाला कळतात ते कसे कळतात? तर हा ही हे किंवा हा घट आहे, ही काय म्हणूया साखळी आहे, ही सोन्याची आहे किंवा चांदीची आहे, अशा पद्धतीने कळतं. म्हणजे हा ही हे या स्वरूपात जे काय आपल्याला इदंता किंवा तदंता या स्वरूपात मला कळतं, ते आत्म्याहून वेगळं असतं. आता ते काय जे वेगळं असतं ना, त्यावेळी ते कोणाला कळतं? तर ते प्रमात्याला कळतं. मग प्रमात्याला कोणाच्या सत्तेवर कळतं? तर त्या ब्रह्मस्वरूपाच्या म्हणजे कूटस्थाच्या सत्तेवर कळतं. कोणाच्या साह्याने कळतं? तर प्रमाणांच्या साह्याने कळतं. मग काय कळतं? तर ते प्रमेय चैतन्य कळतं. आता सगळीकडे काय आहे? चैतन्यच आहे. त्या घटालाही व्यापून चैतन्य आहे, मलाही व्यापून चैतन्य आहे, माझ्या अंतःकरणात सुद्धा म्हणजे आतमध्ये सुद्धा चैतन्य आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? हे सर्व जे काय आहे हे चैतन्याने व्यापलेलं आहे. आणि चैतन्याने व्यापलेलं असेल तर मग जीवाला जे काय ज्ञान होतं, त्यावेळी ते ज्ञान कोणाच्या साह्याने होतं? तर ते अंतःकरणाच्या साह्याने होतं. मग अंतःकरणाच्या साह्याने जर का बाह्य पदार्थांचं ज्ञान होत असेल, तर ते फलस्वरूप म्हणजे वेगळेपणाने होणारं असतं. हाच त्या सुरेश्वराचार्यांचा म्हणण्याचा विचार आहे. आणि मग हे जे काय ज्ञान होतं ते त्रिपुटीच्या स्वरूपात होतं. आणि त्रिपुटीच्या स्वरूपात झालं तर मग काय आहे, ते होणारं ज्ञान जे आहे ते वृत्तीला कळतं. म्हणून इथे काय आहे, की ते जे कळणारं ज्ञान आहे ते कसं आहे, तर ते विवर्त रूपाने आहे, ते आभास रूपाने होणारं ज्ञान आहे.
म्हणजे ते काय आहे, आभास रूपाने, याचा अर्थ भ्रमरूपाने होणारं ज्ञान आहे, त्याला मी सत्यत्व देतो आणि त्याच्यामध्ये मी अडकतो. आणि परमार्थ असा सांगतोय की होणाऱ्या ज्ञानामध्ये आपली अंतःकरण वृत्ती अडकवून न ठेवता त्या प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे असणाऱ्या ज्ञानाचा विचार करा. त्याने होणाऱ्या ज्ञानामध्ये असलेली माझी विशेषत्वाने बुद्धी म्हणजे आसक्त बुद्धी ही कमी होईल आणि मला वैराग्य प्राप्त होऊन मी ज्ञानरूप होईल. म्हणजे हे सगळे विचार जे आहे ते कूटस्थ दीपाच्या निमित्ताने करतात. म्हणून अंतःकरण वृत्ती जेव्हा माझ्या डोळ्यातनं निघून त्या पदार्थाच्या आकाराची होते आणि तो पदार्थ मला कळतो, तेव्हा तो मला वेगळेपणाने फलस्वरूप कळलेला असतो, फलस्वरूप दिसलेला असतो. आणि आतमध्ये जेव्हा मला कळतो तेव्हा तो त्या वृत्ती व्याप्त झाल्यामुळे तो मला दिसून कळला अशी भूमिका एक पुढे येते. आणि त्याचा एक तक्ता आता माझ्या श्री गुरूंनी दिलाय. तो तक्ता असा आहे, करता ज्याला अहंकार म्हणतात तो अंतःकरणाचा देहात राहणारा भाग आहे. आता ज्याला करता कोण आहे, तर तो जीवरूपाने मी करता आहे आणि तो कुठे आहे, तर त्याला अहंकार आहे, मी जाणलं. अशा पद्धतीने जेव्हा वृत्ती बोलते तेव्हा त्याला अहंकार असं म्हणतात. आता ते काय आहे, वृत्तीज्ञान आहे, देह विषय यांच्यामध्ये राहणारा. आता वृत्तीज्ञान या शब्दाचा अंतःकरणातील बदल करून देणारा ज्ञानाचा परिणाम. आता तो कुठे आहे, तो देहामध्ये राहतो. म्हणजे वृत्तीज्ञान कुठे आहे, या स्थूल देहाच्या आत आहे. कशा पद्धतीने आहे, तर ते चिदाभासाच्या साह्याने त्याचं ज्ञान होतं. बुद्धिस्त चिदाभास ह्या एक वृत्तीज्ञानाचा विचार आहे. त्या बुद्धिस्त चिदाभासामध्ये थोडा बदल झाला जाणून घेण्याचा की त्याला वृत्तीज्ञानाचा दर्जा येतो. वास्तवात मूळचा जो बुद्धिस्त चिदाभास आहे, बुद्धी तेज तत्वाची असल्यामुळे ती सहजच शांत आहे. पण तिच्यात बदल झाला की तिथे वृत्ती तयार होते. मग आता तिथे काय आहे, अभिव्यक्ती योग्यता, विषयास व्यापून राहणारा भाग, या योग्यतेमुळे क्षमता, विषयाचे ज्ञान, अभिव्यक्ती होण्याची क्रिया घडते. आता ज्ञान होण्यास योग्य असणे. आता जेव्हा एखादी बाहेरची वस्तू तिच्यावर अंधाराचं आवरण नसेल तर मग ती ज्ञान होण्यास योग्य आहे. मग ती अभिव्यक्त होते, ती घटरूपाने होते, ती पटरूपाने होते, काय ज्या त्या वस्तूचं नाव असेल त्या रूपाने ती अभिव्यक्त होते. मग अभिव्यक्त झाली की काय, कशी झाली अभिव्यक्त, तर माझी अंतःकरण वृत्ती डोळ्यामार्फत बाहेर गेली आणि मग तिने जाणलं, तिने कळलं तिला हा घट आहे. आणि नंतर तीच वृत्ती मागे फिरते आणि मग काय म्हणते, हा घट मी जाणला. अशा पद्धतीने वृत्ती दोन प्रकारे कार्य करत सतत असते. आपल्याला त्या दोन प्रकारे होणाऱ्या कार्यांमध्ये ते अंतर आहे हे कळत नाही, म्हणून घट पाहिला आणि जाणला ही क्रिया एकाच वेळी होते असं मी व्यावहारिक सत्तेत त्याचा विचार करतो. म्हणून हे काय आहे, अंतःकरणात व्यक्त झालेले चैतन्य एकच असले तरी ज्यात व्यक्त होते ते अंतःकरण तीन प्रकारचे असल्याने चैतन्य ही तीन प्रकारचे भासते. म्हणजे इथे जी काय तीन प्रकारची चैतन्य झालेली आहेत, तो केवळ एक कल्पित रूपाने समजून घेण्यापुरता गेलेला विचार आहे. तो आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि या सगळ्या घडणाऱ्या व्यवहाराला त्या चैतन्याचंच अधिष्ठान आहे आणि ते चैतन्य मी आहे असा सतत विचार करायचा. आता प्रमाता म्हणजे कोण, जीव. आता कर्ता म्हणणारे अंतःकरण विशिष्ट चैतन्य त्यालाच म्हणतात जीव. म्हणजे अंतःकरणाने विशिष्ट झाला म्हणजे संकुचित झाला जणू काही की त्या चैतन्याला जीव चैतन्य असं ज्ञान मिळतं, नाव मिळतं. पुन्हा आता प्रमाण, प्रमाण शब्दाचा अर्थ इंद्रिय, ज्याच्या साह्याने हा जीव त्या सगळ्या क्रिया करतो किंवा या वस्तू पाहतो त्याला प्रमाण म्हणतात. मग आता ते काय आहे, ते प्रमाण चैतन्य आहे. पुन्हा प्रमिती. आता प्रमिती शब्दाचा अर्थ काय आहे, अभिव्यक्ती योग्यता दोन बाजूंनी असते, एक विषय व अंतःकरण. एक विषयाला सुद्धा त्या ब्रह्मस्वरूपाने म्हणूया त्याच्या अधिष्ठानावर विचार असतो आणि तसाच अंतःकरणामध्ये सुद्धा त्या कुटस्थाचं म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं अधिष्ठान आहेच. मग अशा रीतीने काय आहे, ते अंतःकरण अभिव्यक्त योग्य होतं. जेव्हा ते एखाद्या पदार्थाला पाहतं त्यावेळी ते अभिव्यक्त होतं आणि त्या पदार्थाविषयी बोलतं की हा घट आहे, मग हा घट आहे, त्याचा आकार गोल आहे, त्याचा आकार निमुळता आहे, असं काही बोलतं. मग ते बोललं तरी सुद्धा काय आहे, ती प्रमिती जी आहे त्याला सुद्धा प्रमिती चैतन्य म्हणजे त्याला चैतन्याचाच आधार. आता प्रमेय, ज्या पदार्थांबद्दल अज्ञान आहे तो पदार्थ व्यापणारे ब्रह्मचैतन्य, प्रमेय चैतन्य. आता जे जाणून घ्यायचं असतं ते प्रमेय चैतन्य. आता पुढे मग फल काय झालं, तर मला तो घट कळला म्हणजेच काय, वरील ब्रह्मचैतन्याचे ज्ञान झाले. म्हणजेच पुन्हा काय झालं, प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे असणारं ज्ञान आहे हा विचार माझ्या अंतःकरणात पूर्ण झाला. आपल्याला एवढंच समजून घ्यायचंय. म्हणून बाहेरील पदार्थ हे मला वेगळेपणाने कळतात, म्हणून ते फलस्वरूपात कळतात आणि ते आत कळतात, त्या म्हणजे दिसून कळतात.
त्यावेळी मात्र ते कळणं जे आहे ते त्या आत्मस्वरूपाच्या सत्तेवर आहे, ते वृत्ती व्यापक झाल्यावर कळतं. हा त्यातला भाग आहे. म्हणजे बाहेर सुद्धा वृत्ती त्या घटाच्या आकाराची व्हावीच लागते. ती झाल्यानंतर वृत्ती माघारी फिरते आणि त्या माघारी फिरल्यानंतर त्या उपाधीमध्ये असलेल्या चिदाभासाला त्याचं ज्ञान होतं. हा एवढा विचार आहे. पुढचा जो 12वा श्लोक आहे, जो आजच्या अभ्यासात आपल्याला करायचा आहे, या वार्तिकाने चैतन्याशी केवळ सारखेपणा असतो एवढेच सांगायचे आहे. उपदेश साहस्त्रीमध्ये ब्रह्मचैतन्य व फल सांगितलेला श्लोक प्रसिद्ध आहे. म्हणून इथे काय आहे की चैतन्य चैतन्यामध्ये कुठेही बदल होत नाही. या प्रमेयामध्ये सुद्धा चैतन्य तेच आहे, प्रमात्यामध्ये तेच आहे, प्रमाणामध्ये तेच आहे, किंवा मध्ये जे काय ज्ञान होतं त्याच्यामध्ये चैतन्य नावाची गोष्ट एकच आहे. पण मात्र काय आहे की फल व ब्रह्म चैतन्य हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे आणि फल या शब्दाचा अर्थ त्या होणाऱ्या ज्ञानाशी विचारतो जोडला गेलेला आहे. म्हणून आता शिवाय म्हणजे आजच्या अभ्यासातला हा शेवटचा श्लोक आहे, तो सांगतो. म्हणून ब्रह्मचैतन्य व फल यात फरक आहे. उत्पन्न झालेला आभास घटाला ज्ञातता उत्पन्न करतो. ही ज्ञातता व अज्ञातता दोन्ही ब्रह्माकडून प्रकाशित होतात. ज्ञातता म्हणजे ज्ञानपणा, ज्ञान होण्याची क्षमता. म्हणून ब्रह्मचैतन्य व फल हे यामध्ये फरक आहे. तो फरक असा आहे की ब्रह्मस्वरूप एकमेव अद्वितीय असल्यामुळे ते फलस्वरूप मला वेगळेपणाने कळणार नाही. पण उत्पन्न झालेला जो आभास आहे म्हणजे चिदाभास नावाची जी गोष्ट आहे, बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब आहे, त्याला मात्र बाह्य पदार्थ कळून घेण्याची क्षमता आहे. त्याच्या ठिकाणी बुद्धिवृत्ती असते आणि बुद्धीमध्ये ज्ञातता ती प्रस्थापित होते आणि त्या बुद्धीच्या साहाय्याने हा घट आहे असा व्यवहार त्याला कळू शकतो. म्हणून ज्ञातता ती जाणण्याची जी क्रिया आहे ती एकमेव अद्वितीय ब्रह्मस्वरूपापेक्षा वेगळी आहे. कारण एकमेव अद्वितीय ब्रह्म हे अक्रीड आहे. पण त्याच्याच सत्तेवर जणू काही जीव क्रियाशील होतो आणि या जाणण्याच्या क्रिया सगळ्या करतो. म्हणून ही ज्ञातता किंवा अज्ञातता, माहीत असलेला घट किंवा माहीत नसलेला घट, या दोन्ही पद्धतीने विचार करायची वेळ येते तेव्हा तिथे वृत्तीज्ञानाचा विषय असतो आणि त्या वृत्तीलाच कळत असतं आणि त्या वृत्तीमध्ये चिदाभास रूपाने ते ब्रह्मचैतन्य असतं. हा त्यातला भाग आहे. पण ब्रह्मचैतन्य वास्तवात अनुस्थित होत नाही. ते वृत्तीच्या रूपात म्हणजे चिदाभासाच्या रूपात वृत्तीमध्ये असतं. हा मी कल्पित रूपाने मांडलेला विचार आहे. अशा पद्धतीने ही ज्ञातता किंवा अज्ञातता दोन्हीही बाजू ज्या काय प्रकाशित होतात त्या ब्रह्मस्वरूपाच्याच प्रकाशात त्या प्रकाशित होतात. एवढा विचार आपल्याला कळला तर या कूटस्थ दीपाचा विचार करताना प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे आपल्याला असणारं ज्ञान असतं हा विचार पक्का करता येऊ शकतो. थोडंसं प्रकरण अवघड आहे समजून घ्यायला, पण समजून घेता घेता मला फक्त एकच निर्णय करायचा आहे की प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामध्ये मी त्या आत्मस्वरूपाला म्हणजे त्या विठ्ठलाला पाहायचं. जर तो भक्त असेल तर तो विठ्ठल पाहतो आणि ज्ञानविचार करणारा असेल तर तो आत्मा पाहतो आणि असं मिळून दोघांनाही येणारा जो अनुभव आहे तो मात्र आनंदाचाच येतो. आणि अशा या आनंदाच्या अनुभवासाठी तो आत्मा मी आहे हे कळून घेण्यासाठी, तो कूटस्थ रूप आत्मा मी आहे हे कळून घेण्यासाठी या कूटस्थ दीपाचा अभ्यास आहे. आजचा आपला तास इथे संपलेला आहे. तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.